बाबांनी दिलेल्या 1 रुपयाचं नाणं, 1 रुपयाच्या नाण्यातून त्यांनी बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव केला. तेव्हापासून आजपर्यंत इथे साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी. त्यावेळी इथे असंख्य भक्त मंडळी येतात, गोव्यातून, मुंबईतून आणि इतर ठिकाणाहून बरेच भक्त मंडळी इथे उत्सव साजरा करण्यासाठी येतात. दर गुरुवारी या ठिकाणी बाबांचा भंडारा केला जातो. बाबांच्या भक्तांना दुपारी महाप्रसाद दिला जातो. पहिली जी मूर्ती आहे 1922 साली बनवलेली मंदिर आणि मूर्ती, ती बाजूला आपल्याला पाहायला मिळते. ती मूर्ती बाबूराव सारंग यांनी बनवलेली आहे आणि त्यांचे चिरंजीव श्याम सारंग यांनी ही आपण जी आता प्रमुख मूर्ती बघताय ती बनवलेली आहे. बाबूराव सारंग हे सुद्धा या पंचक्रोशीमध्येच राहायचे. इथे असंख्य मूर्त्या त्यांनी इथे बनवलेल्या आहेत. गणपतीची मूर्ती, दत्ताची मूर्ती, साईबाबांच्या अनेक मूर्त्या त्या आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतील. असं हे मंदिर, आपण या ठिकाणी या, त्याची अनुभूती घ्या. इथे येणाऱ्या भक्तांना बरेच अनुभव येतात, बरीच अनुभूती येते. ते या ठिकाणी अनुभव सांगायचा म्हणजे या मंदिरामध्ये दसऱ्या दिवशी उत्सव होतो. दरवर्षी साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो आणि आमच्या कुडाचा जो बाजार आहे तो दर बुधवारी आठवड्याचा बाजार भरला जातो आणि कुडामध्ये बाजारपेठेतले असंख्य व्यापारी या ठिकाणी दरवर्षी उत्सव आला किंवा गुरुवारचे असे दर्शनाला येतात. एका दिवशी उत्सव असा बुधवारचा आलेला होता, साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव, आणि दसऱ्या दिवशी या ठिकाणी पहाटे काकड आरती होते आणि येणाऱ्या भक्तांना भाजी आणि भाकरीचा प्रसाद दिला जातो. तर एका वर्षी बुधवारी उत्सव आलेला होता, साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव, आणि या ठिकाणी पहाटे काकड आरती झाल्यानंतर ते जे व्यापारी होते कुडामधले, वर्धा वगैरे कंपनी, तर ते जायला लागे, प्रसाद न घेता जायला लागे. आमच्या आजोबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जाताय पण प्रसाद घेऊन जा. तर ते म्हणाले प्रसाद नको, प्रसाद पुढून नंतर आम्हाला पाठवून द्या कोणाकडून तरी, आम्ही लवकर जातो, कारण दुकान आम्हाला तिथे सजवायचं आहे, नीट मांडणी करायची आहे. तर इथून जरा पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक काठी आडवी आली आणि त्या भक्तांना बाबांनी अडवलं. म्हणजे काठी म्हणजे ती बाबांचीच काठी होती. बाबांनी त्यांना अडवलं की त्यांना सांगितलं की तुम्ही एवढा वेळ थांबला, आता प्रसाद घ्या, भाजी भाकरीचा प्रसाद घ्या आणि मग तुम्ही जा. ते पुन्हा मागे आले आणि घडलेला प्रकार त्यांनी आमच्या आजोबांना सांगितलं की असं असं झालं, कोणी काठी दाखवली, कोणी आम्हाला अडवले, ते समजलं. आम्ही आता तुमचा शब्द टाकून आम्ही पुढे जात होतो, आम्ही प्रसाद घेतो आणि मग जातो. असे असंख्य अनुभव या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना येतात, आम्हालाही वारंवार येतात. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. अनंत एक्सपिडिशन गोवा येथून इथे आला आणि या ठिकाणी ही माहिती आमच्याकडून घेतलीत आणि ती असंख्य लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहात. तर आपले खूप खूप आभार.